सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सभोवतालचं वातावरण हे प्रसन्न राहील, ज्यामुळे तुमचं मन देखील प्रसन्न राहील. घर आणि व्यवसाय दोन्हींमध्ये तुम्हाला विलासी वातावरण मिळेल. मित्रांसोबत तुम्ही आजचा दिवस मजेमध्ये घालवाल. मोठी रक्कम मिळाल्यानंतर तुम्हाला आज समाधान वाटेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. मुलांसाठी काही महत्त्वाच्या वस्तू तुम्ही खरेदी कराल. तुमचे पैसे तुम्ही आज स्वतःहून खर्च कराल. जोडीदाराकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं आरोग्य हे थोडं कमजोर राहील. तुम्हाला अनियंत्रित खाणं पिणं टाळावं लागेल. काही समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. व्यवसायामध्ये कोणाचीही दिशाभूल करू नका. नफ्यापेक्षा नुकसानच जास्त होईल. सामाजिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. आज कोणाच्याही वादामध्ये अडकणं टाळा. आज तुमचे पैसे खर्च होतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायातील काही नवीन महत्त्वाचे प्रकल्प सुरू करायचे असतील तर ते तुम्ही सुरू कराल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. जमीन खरेदी करण्यासाठी तुम्ही पैसे गुंतवत असाल तर भविष्यामध्ये याचा तुम्हाला फायदा होईल. पालकांसोबत काही महत्त्वाच्या विषयांवरती तुम्ही बोलाल. वडिलांना डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवतील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज उदरनिर्वाहाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळतील. कुटुंबातील कोणत्याही सदस्याबाबत महत्त्वाचा निर्णय तुम्ही घ्याल. विचारपूर्वक गोष्टी कराल. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते तुम्हाला सहज मिळेल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर त्यामध्ये ते यशस्वी होतील. MPSC आणि UPSC शिकत असणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. त्यांच्याकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. जमीन खरेदी करण्यासाठी तुम्ही पैसे गुंतवाल आणि त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये चांगला लाभ होईल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज संध्याकाळी तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. तुम्हाला काही महत्त्वाची माहिती देखील मिळेल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर आजचा दिवस चांगला राहील. आई वडिलांच्या पाठिंब्यानं सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज भावंडांशी वाद तुमचे संपुष्टामध्ये येतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळतील. कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा महत्त्वाचा निर्णय तुम्ही आज घेऊ शकता. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यवसायातील काही महत्त्वाच्या योजना यशस्वी होतील, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुम्हाला मोठे आर्थिक लाभ देखील होतील. तुमचं जुनं कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. एखाद्याला उधार पैसे दिले असतील तर ते आज पुन्हा परत मिळतील. कौटुंबिक वाद संपेल. आज जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आई वडिलांच्या पाठिंब्यानं तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणतंही काम केल्यास तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. तुमच्या आवडीचं तुम्ही काम कराल.
तुमच्या कामाबद्दल आज चर्चा केली जाईल. वरिष्ठांच्या रोषाला मात्र तुम्हाला सामोरं जावं लागेल. बोलण्यामध्ये तुम्ही गोडवा कायम ठेवा. आईसोबत तुमचा आज वाद होऊ शकतो. आज तुम्हाला मोठे आर्थिक लाभ होतील. तुमचे जुनं कर्ज जर असेल तर ते तुम्हाला फेडताही येईल. एखाद्याला उधार पैसे देण्याचा विचार करत असाल तर बिलकुल देऊ नका, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळण्याची शक्यता बिलकुल नाही. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज जर तुम्ही व्यवसायामध्ये कोणताही करार केला असेल तर नुकसान होईल. तुम्हाला संयमानं आणि धैर्यानं काम करावं लागेल. प्रेम जीवन जगणारे लोक त्यांच्या जोडीदाराशी कुटुंबासोबत ओळख करून देतील. आईकडनं तुम्हाला आदर मान सन्मान मिळेल. व्यवसायामध्ये नवीन व्यक्तीला तुम्ही सामावून घ्याल. आज तुम्हाला बोलण्यामध्ये गोडवा कायम ठेवावा लागेल. कोणतंही काम केल्यास तुम्हाला त्यात सहज यश मिळेल. तुमच्या कामाबद्दल आज चर्चा केली जाईल. वरिष्ठांच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला इतरांना खूप विचारपूर्वक मदत करावी लागेल, अन्यथा तुम्ही स्वार्थी वाटाल. व्यवसायामध्ये एकामागून एक कामं येतील, ज्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. परदेशामध्ये शिक्षण घेणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. मुलांच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. जर विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्तावही येतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबामध्ये एकामागून एक लाभदायक संधी तुम्हाला मिळतील, ज्यामुळे पूर्ण दिवस तुम्ही व्यस्त राहाल. नोकरीमध्ये तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्यासाठी डोकेदुखी ठरतील. तुम्हाला आज सावध राहावं लागेल. जीवनामध्ये काही महत्त्वाचे बदल घडण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काही समस्यांना देखील सामोरं जावं लागेल. परदेशामध्ये राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला चांगली माहिती मिळेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं नामस्मरण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कोणत्याही बाबतीमध्ये टोकाचं वागणं टाळावं लागेल. असं न केल्यास मोठं नुकसान तुम्हाला होईल. कौटुंबिक सदस्यांकडनं एक चांगली बातमी तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी बदलाचा विचार जर तुम्ही करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये काही अडचणी नक्कीच येतील. तुमचे प्रतिस्पर्धी मात्र तुमच्यासाठी आज डोकेदुखी ठरू शकतात. तुमच्या व्यवहारांमध्ये अडथळा आणण्याचा ते नक्कीच प्रयत्न करतील, त्यामुळे थोडं सावध राहा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज घर आणि व्यवसायाबाबत काही अपेक्षा असतील तर त्या पूर्ण होणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला चिंता वाटेल. मालमत्तेशी संबंधित वाद सुरू असतील तर त्यामध्ये तुम्हाला विजय मिळेल. सासरच्या व्यक्तीला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर देऊ नका, नात्यामध्ये दुरावा येईल. जोडीदारासोबत काही मुद्द्यांवरून वाद होतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.